ये अग्निपथ नहीं है। हमारे लोगों का एम्प्लॉयमेंट देना है ना, वो पूरा अग्नि में डालने का पथ है। हमारे नौजवानों का सपने है ना, ये सपने को पूरा अग्नि में डालने का ये पथ है। हमारे देश का नौजवान लोगों को जिंदगी भर कुएं पे डाल के मरवाने का एक स्कीम है वो। और 4 साल का ये जो एग्रीमेंट है, पूरा हमारे सैन्य का व्यवस्था है, हमारे मिलिट्री का व्यवस्था है, वो बर्बाद करने का है, सब प्राइवेटाइज करने का है। और इस देश का जो प्रजाप्रभुत्व व्यवस्था अच्छा रखने के लिए ये सब सुविधा है, इसका खत्म करने की है। आज हमारे स्ट्रगल गुलबर्गा के जगत सर्कल में हो रही है। बहुत सारे संगठन जो प्रोग्रेसिव ऑर्गेनाइजेशन से सब लोग मिलकर हम कर रहे हैं। हम कल रात तीस्ता सेटल वार्ड को जो बीजेपी सरकार अरेस्ट किया है, हम उसका कड़ी विरोध कर रहे हैं। वो ह्यूमन राइट के लिए लड़े सो महिला है और गोधरा हत्याकांड का इशू लेकर जो नरहत्या हुआ था, वो इशू लेकर कानूनात्मक उन्होंने अब तक लड़े हैं। ये जो मोदी है और उनके साथी है, उनको कोर्ट से क्लीन चिट मिला होगा, मगर बात क्या है? बात तो ये है वो अपराधी है बोलकर उनका ये एक्टिविटी से उन्होंने साबित किया है। क्या एक्टिविटीज? कल उन्होंने रिवेंज कल्चर से उन्होंने रिवेंज लिया है कि तीस्ता सेटल वार्ड को अरेस्ट करके, श्री कुमार को अरेस्ट करके उन्होंने खुद साबित किया कि वो अपराधी है। लोग कहते हैं अपराधी है मोदी जी, इसलिए आप लोग ने कि तीस्ता सेटल वार्ड को अरेस्ट किया है। हम इसका कड़ी विरोध करते हैं और हमने आग्रह करते हैं, मोदी जी आपको कोई अधिकार नहीं है। हमारे देश तो डेमोक्रेसी देश है। इस देश में प्रतिभटन करना, प्रश्न करना, कानूनात्मक लड़ना हमारे हक बनती है। इसका मतलब ये नहीं है कि आप जीते कि हमारे ऊपर आप केस करके अंदर डालना, ये नहीं है। ये प्रजाप्रभुत्व नहीं है, ये सर्वाधिकार है, ये फैसिज्म है, ये हिटलरिज्म है। ये दुनिया पूरा हमारे देश दुनिया के सामने की सर झुकाने का ये करे है, ऐसा नौबत लाए हैं आप, और दुनिया पूरा आपके ऊपर थूक रही है। आप समझ लो, इस देश का प्रजाप्रभुत्व का ये व्यवस्था है, और कायम रखने के लिए काम करो। या सर्वाधिकार से करते, या कानून, या जेल, लाठी, इसका आप ये करके तीस्ता सेटल वार्ड जैसा लोगों को आप अरेस्ट करते, तो लोग आपको उत्तर देते हैं, आप सुधार लो। नहीं तो आरएसएस का बात कह के इस देश को बर्बाद कर रहे हैं, तो लोग रोड के ऊपर आकर आपको क्या है उत्तर देते हैं, प्रतिक्रिया करते हैं, आपको धिक्कारते हैं। ये समझ लो। देखो, अग्निपथ का बात यह है, हमारे देश का नौजवान लोगों को जिंदगी भर कुएं पे डाल के मरवाने का एक स्कीम है वो। और 4 साल का ये जो एग्रीमेंट है, पूरा हमारे सैन्य का व्यवस्था है, हमारे मिलिट्री का व्यवस्था है, वो बर्बाद करने का है, सब प्राइवेटाइज करने का है। और इस देश का जो प्रजाप्रभुत्व व्यवस्था अच्छा रखने के लिए ये सब सुविधा है, इसका खत्म करने की है। सिर्फ अनएम्प्लॉयमेंट की बात नहीं है, ये बात ये है अनएम्प्लॉयमेंट के साथ साथ हमारे देश का ये जो भद्रता की व्यवस्था है, ये पूरा है ना ओपन करके रखे है। और सैन्य का, मिलिट्री का अगर कॉन्ट्रैक्ट आप करते हैं, तो इसका बहुत बुरा असर बहुत साल तक हमारे देश के ऊपर होता है। इसीलिए इस देश का विरोध का काम कर रहे मोदी सरकार, हम इसका कड़ी विरोध करते हैं। ये अग्निपथ नहीं है। हमारे लोगों का एम्प्लॉयमेंट देना है ना, वो पूरा अग्नि में डालने का पथ है। हमारे नौजवानों का सपने है ना, ये सपने को पूरा अग्नि में डालने का ये पथ है। ಗುಜರಾತಲ್ಲಿ ನರಮೇಧವನ್ನು ಮಾಡಿದಂತಹ ಇಡೀ ವಿಶ್ವ ತಲೆ ತಗ್ಗಿಸುವಂತಹ ಘಟನೆಗೆ ಇಡೀ ದೇಶ ಸಾಕ್ಷಿಯಾಗಿತ್ತು. ಎಹ್ಸಾನ್ ಜಾಫ್ರಿ ಅಂತ ಸಂಸದರನ್ನು ಜೀವಂತವಾಗಿ ಸುಟ್ಟು ಕೊಲೆ ಮಾಡಿದ್ರು. ಅವರ ಕೊಲೆ ಹಾಗೇನೆ ತುಂಬ ಜನ ಅಮಾಯಕರನ್ನು ಹತ್ಯೆ ಮಾಡಿದ್ದನ್ನು ವಿರೋಧಿಸಿ ಅದು ನಡೆದ ದಿನದಿಂದ ಹೋರಾಟಗಳು ನಡೀತಾ ಇದ್ದಾವೆ. ಮತ್ತು ದೇಶದ ಸಂವಿಧಾನ ಕೊಟ್ಟಿರುವಂತಹ ನ್ಯಾಯವನ್ನು ಕೇಳುವ ಹಕ್ಕಿನ ಭಾಗವಾಗಿ ಎಹ್ಸಾನ್ ಜಾಫ್ರಿ ಅವರು, ಅಂದರೆ ಎಹ್ಸಾನ್ ಜಾಫ್ರಿ ಅವರ ಹೆಂಡತಿ ಕೋರ್ಟಿಗೆ ಹೋಗಿದ್ದರು. ಮೊನ್ನೆ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟು
ಒಂದು ತೀರ್ಪನ್ನು ಕೊಟ್ಟಿದೆ, ನ್ಯಾಯವನ್ನಲ್ಲ ತೀರ್ಪನ್ನು ಕೊಟ್ಟಿದೆ. ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟಿನ ತೀರ್ಪು ಏನಿದ್ರೂ ಕೂಡ ನಾವು ದೇಶದ ನಾಗರಿಕರಾಗಿ ಅದಕ್ಕೆ ತಲೆಬಾಗಬೇಕು ಮತ್ತು ಮರುಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ, ಮೇಲ್ಮನವಿ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಸಂವಿಧಾನ ಕೊಟ್ಟ ಅವಕಾಶವನ್ನು ಬಳಸ್ಕೊಂಡು ನಾವು ಮಾಡಬೇಕು. ಅದನ್ನು ಅಂತಹ ಒಂದು ತೀರ್ಪನ್ನು ಕೊಟ್ಟಂತಹ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟಿನ ಆದೇಶದ ಬೆನ್ನಲ್ಲೇ ಇಂತಹ ಮಾನವ ಹಕ್ಕುಗಳ ಉಲ್ಲಂಘನೆಯನ್ನು ತೀವ್ರವಾಗಿ ವಿರೋಧಿಸ್ತಾ ಮಾನವ ಹಕ್ಕುಗಳ ಪರವಾಗಿ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂತಹ ತೀಸ್ತಾ ಸೆಟ್ಲವಾಡ ಅವರನ್ನು ಯಾವುದೇ ಕಾರಣ ಇಲ್ಲದೆ ಅಕ್ರಮವಾಗಿ ಅವರ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಬಂಧನ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಇದನ್ನು ನಾವು ವಿರೋಧಿಸ್ತೇವೆ. ಹಾಗೆಯೇ ಪೊಲೀಸ್ ಆಫೀಸರ್ ಆಗಿದ್ದಂತಹ ಸಂಜಯ್ ಭಟ್ ಅವರನ್ನು, ಒಬ್ಬ ನಿಸ್ಪೃಹ ಯೂನಿಫಾರ್ಮಲ್ಲಿ ಇದ್ದು ಪೊಲೀಸ್ ಆ್ಯಕ್ಟ್ ಪ್ರಕಾರ ಕೆಲಸ ಮಾಡುವಂತಹ ಒಂದು ದೃಢತೆಯನ್ನು, ಬದ್ಧತೆಯನ್ನು, ದೇಶದ ಸಂವಿಧಾನಕ್ಕೆ ತನ್ನ ಬದ್ಧತೆಯನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡಿರುವಂತಹ ಸಂಜಯ್ ಭಟ್ ಈಗಾಗಲೇ ಜೈಲಿನಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ. ಹೀಗೆ ಮಾನವ ಹಕ್ಕುಗಳ ಪರವಾಗಿ ಮಾತಾಡೋದಕ್ಕೆ ಸಂವಿಧಾನ ಕೊಟ್ಟಿರುವ ಅವಕಾಶದ ಅನ್ವಯದಲ್ಲಿ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂತಹ ಎಲ್ಲರನ್ನ ಬಂಧಿಸಿ ಜೈಲಿಗಟ್ತಾ ಇರುವಂತಹ ಕೇಂದ್ರದ ಮೋದಿ ಸರ್ಕಾರ ಏನಿದೆಯಲ್ಲ, ಇದು ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವ ವಿರೋಧಿ, ಇದು ಈ ದೇಶದ ಸಂವಿಧಾನ ವಿರೋಧಿ ಅಂತ ನಾವು ಒಕ್ಕೊರಲಿಂದ ನಿಜವಾಗೂ ದೇಶವನ್ನು ಪ್ರೀತಿಸುವಂತಹ, ಈ ದೇಶದ ಬಗ್ಗೆ ನಿಜವಾದ ಗೌರವ ಇರುವಂತಹ, ಈ ದೇಶದ ಘೋಷವಾಕ್ಯವಾದ ವಸುದೈವ ಕುಟುಂಬಕಂ ಅಂತ ಅನ್ನೋದನ್ನು ಬಾಳಿ ಬದುಕ್ತಾ ಇರುವಂತಹ ನಾವಿವತ್ತು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ತೀಸ್ತಾ ಸೆಟ್ಲವಾಡ ಮತ್ತು ಶ್ರೀಕುಮಾರ್ ಅವರನ್ನು ಬೇಷರತ್ತಾಗಿ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಬೇಕು ಮತ್ತು ಈ ರೀತಿಯ ಹಿಟ್ಲರ್ ಶಾಹಿಯನ್ನು ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವ ದೇಶದಲ್ಲಿ ಮೋದಿಯವರು, ಅವರ ಆತ್ಮೀಯ ಗೆಳೆಯ ದೇಶದ ಗೃಹ ಮಂತ್ರಿ ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರು ತಕ್ಷಣದಲ್ಲಿ ನಿಲ್ಲಿಸಬೇಕು ಅಂತನ್ನುವಂತಹ ಸಂವಿಧಾನಾತ್ಮಕ ಹಕ್ಕುಗಳ ನೆಲೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಕೇಳ್ತೀವಿ. ಅದನ್ನು ಗೌರವಿಸುವುದು ಸಂವಿಧಾನ ಕೊಟ್ಟ ಕರ್ತವ್ಯದ ಆಧಾರದಲ್ಲಿ ಅವರು ಮಾಡಬೇಕು. ಅವ್ರು ನಡೆಸ್ತಾ ಇರೋದು ದೇಶದ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವದ ಸರ್ಕಾರ. RSS ಇಂದ ಪ್ರೇರಿತವಾದಂತಹ ನೀತಿಗಳನ್ನು ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ತರಬಾರದು ಅಂತ ಮಾತನ್ನ ತುಂಬ ಗಟ್ಟಿ ಧ್ವನಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ.